नयन धुमाल यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करून देत असताना आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत हेमंत टेंबे सर. सलामीची जोडी पाहू शकता मोठी एकूण दे संघाची विकी आणि देवांग. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असेल. 2 षटक पॉवर प्ले असतील. पहिल्याच मॅच मध्ये 70 धावा बनवल्या होत्या चलो शिर्डी खांबा संघाने, परंतु काही चुकांमुळे परास्त व्हावं लागलं आणि तो सामना जिंकला जयमान आपटी या संघाने. बघा सूचना असेल 4 षटक आपण 20 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायचे. त्यानंतर 5व्या षटकामध्ये अन्यथा एक प्लेअर आपल्याला आतमध्ये घ्यावं लागेल 30 सर्कलमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल देवांग आणि नाशिकला असेल विकी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रुपेशला पाहू शकता. पहिले षटक घेऊन येत असताना प्रेक्षकांच्या भेटीसाठी चालू असलेला सामना आपण पाहू शकता. एकता स्पोर्ट गोडसोई त्यांच्या समेत असेल मट्टी कुंदे संघ. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय. तत्पूर्वी या धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 पळून काढल्या गेल्यात. पहिल्या चेंडूमध्ये श्री गणेश होत असताना देवांगच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंगन ठेवण्यात आले क्षेत्ररक्षक. सूर्यकसा फटका पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. आलेल्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. आई गावदेवी चषक 2025 आपण पाहत आहोत. स्ट्राईकला असेल विकी. पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव व्हाईटचा इशारा हेमंत टेंबे सरांचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. दिशेपासून कुठेतरी भरकडत असताना रुपेशला पाहू शकता. पुन्हा एकदा सुरेख असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खोदून काढलाय विकीच्या बॅट मधून. हा मॅच मधील पहिला चौकार पाहू शकता डीजे.
चौकार येतो विकीच्या बॅट मधून. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हला आपण चौकार पाहिला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार. विचार केला धावपलकावरती धावा आपण पाहू शकता. 14 या आकड्यावरती सूर्य कशी कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहू शकता. विकीच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार. पुन्हा एकदा सूर्य कसा यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. कोणताही उत्तर नव्हतं विकीकडे या चेंडू मागे. निर्धाव चेंडू होता. आता कमबॅक करत असताना रुपेशला पाहू शकता. चला मॅच बॉल येतोय पंच. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका पाहायला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तोपर्यंत फील्ड करत असताना धावा पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. 2 पळून काढले गेले आणि 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आणि पहिले षटक समाप्ती होत असताना दुसऱ्या षटकामध्ये दिनेश सर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हाफ टॅक होता. मोठा फटका मारता नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या रुपेशने. तब्बल मागणी गोलंदाजी आपण पाहिली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये आणि ब्रेक थ्रू निर्माण करत असताना आता दिनेश सरांना आपण पाहू शकता विकेटचं पतन होतंय. डीजे पुढील फलंदाज विश्वासला पाहू शकता. इनेट नंबर 3 वरती येत असताना ब्रेक थ्रू निर्माण करून दिला दिनेश सरांनी दुसऱ्या षटकामध्ये. सूर्य कसे 2 चेंडू निर्धाव फेकण्यात आलेत. त्यात एक विकेट कॅरी देखील केली आहे. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना आता विश्वासला देखील मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत दिनेश सर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. डीजे
चौथ्या क्रमांकावरती विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील दिनेश सर. सूर्यकाशी गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉडीवरती आलेला असताना एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 17 धाव धावपलकावरती पूर्णपणे बांधून आणि रोखून ठेवल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये रुपेशने 16 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कंजूस आणि सुरेख गोलंदाजी करत असताना दिनेश सर यांना आपण पाहू शकता. फक्त एक धाव खर्च केली आतापर्यंत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असते दुसऱ्या षटकामध्ये. आता स्ट्राईकला विकी, ज्या विकीच्या बॅटमधून मोठे फटके आले होते मागील षटकामध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर विकीच्या बॅटमधून चौकार येतोय. डीजे क्वीज धावा धावपलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. फुल टच चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढण्यात. फुटबॉलचं प्रदर्शन पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. चेंडू अडवण्यामध्ये आलाय. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, पण तो रेस कोण जिंकेल. आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. संख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्या 25 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात, 2 गड्याच्या मोबदल्यात. बारा 12.50च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात मैदानच्या आतमध्ये. सूर्यकाशी गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले विकीच्या बॅटमधून. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पार्थला प्रचारित केले गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपण पाहू शकता. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि लॉंग ऑफ आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी विकीच्या बॅटमधून धावा येतात. स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु तसं काही घडत नाही. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. तर स्ट्राईकला विकीच्या बॅटमधून आतापर्यंत धावांचा विचार केला तर 1 चौकार, 1 षटकार, पुन्हा एकदा डबल, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. 18 धाव्यांवरती खेळतोय. आणि रोहन तरे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गावदेवी चषक 2025 मध्ये त्यांच्या सोबतीला असेल रतन भोईर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रजिस्ट्रार क्षेत्ररक्षणामध्ये आता कुठे व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेग ठेवण्यात आलाय. मिड विकेट असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. आता कव्हर पॉइंट पूर्ण खुला आहे.
पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय, पण तो लेग बिफोर आउट नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. निर्धाव चेंडू होते. आता कमबॅक करताना पाहतला पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढा. आता विकीला देखील मैदान सोडावं लागेल. ज्या विकीने सुरेख अशी फटकेबाजी करून दिली होती, आता तो विकी देखील डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळतो. अजून एक धक्का लागत असताना मट्टी ऐकून दे संघाला. तुषारची मडके यांच्याकडून सुरेख संगीत आपल्याला पाहायला मिळते. नयन धुमाळ यांचे ज्या आयोगाच्या भूमिकेत आहेत. पुढील फलंदाज राज येतोय मैदानच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. शॉर्ट पिकचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करता आले. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये पार्थला पाहू शकता आपण. फक्त धावा खर्च केल्या त्या. एक शेवटचा चेंडू शिल्लक. तर कमबॅक केले तिसऱ्या षटकामध्ये पार्थने. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धाव धावपलकावरती. फक्त 1 धाव खर्च केली या तिसऱ्या षटकामध्ये. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली पारच्या माध्यमातून. चला पाणी घेऊन जायचं मैदानच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत देव डीजे संधीला. स्ट्राईकला कुमार. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. सुरेख असा फटका पाहायला मिळतो फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी चौकार येतोय. चौकार येतोय कुमारच्या बॅट मधून. एकतीस धावा धावपलकावरती.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. आता कमबॅक करतोय गोलंदाज दिनेश. 31 धावा धावफलकावरती. ओ स्टेप आउटचा फटका फेकून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेने षटकार येतोय फलंदाज कुमारच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 37 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो फायनेक्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित उचलतील फेकतील तत्पूर्वी आलेली एक धाव आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या जाऊन पडली 38 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. बारा धावा खर्च केल्या आतापर्यंत दिनेश यांनी चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पाहायला मिळते. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित उचलतील फेकतील तत्पूर्वी आलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकामध्ये. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा हापम बूम केले लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चौकार येतोय नशिबाचा. या चौकारचे चटके लागत असताना क्षेत्ररक्षण करणारा एकता स्पोर्ट घोटसई संघाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. डीजे सतरा धावा खर्च केल्या चौथ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क होती शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क होती रवीला पाहू शकता. पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी चपलाई दाखवत असताना विकेट किपर आपण पाहू शकता. एक धाव येते बाईकच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की 50 ते 55 धावा बनतील. पुन्हा एकदा हेमंतजी टेंबे सर आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा येत असताना मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाव.
45 धावा धावफलकावरती. स्पर्धेचा दुसरा दिवस. पुन्हा एकदा शॉर्ट पिकचा चेंडू होता, रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. एक धाव येते. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. चुकांचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते 2 धावांमध्ये. 47 धावा धावफलकावरती. जिथे एक धाव होती तिथे एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामध्ये. सूर्यकांतचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्या त्या 2. शेवटचा चेंडू शिल्लक 49 धावा धावफलकावरती. हो, स्लॉग स्वीप करत असताना फायनेकच्या दिशेने खेळाडू पाहतच राहिले. षटकार येतोय. शेवट गोड करत असताना फलंदाज कुमारच्या बॅटमधून षटकार येतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचली ती 55 या आकड्यावरती आणि 56 धावांचं आव्हान ठेवलं एकता स्पोर्ट घोटसई या संघासमोर. दिवा डिजीला ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही. चला पंच मैदानच्या आतमध्ये आपण जायचं. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि सलामीची जोडी देखील त्वरित पाठवा.
सलामीची जोडी पाहू शकता एकता स्पोर्ट गोडसे संघाचे नितीन आणि गणेश त्या सोबतीला असेल. स्ट्राईकला असेल तो नितीन. गोलंदाजी मार्क वरती राज. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आलंय. सत्तावन्नचा पाठलाग करायचा मैदानच्या आतमध्ये. 56 धावा उभारल्या. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव येते. सूर्य कसा फटका स्लॉक स्वीप करत असताना चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने षटकार येतोय फलंदाज गणेशच्या बॅट मधून. पहिला चेंडू एक धावाला, त्यानंतर षटकार तर दुसऱ्या चेंडू वरती. पुन्हा एकदा स्टेप आउट केल्याचा प्रयत्न केला होता. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहू शकता. 9 या आकड्यावरती. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून देत असताना गणेश आणि नितीनच्या सोबतीला असेल. नितीनच्या बॅट मधून आतापर्यंत 1 धाव आले. गणेशच्या बॅट मधून 8 धावा आल्यात. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने हा चौकार गणेशच्या बॅट मधून. तेरा धावफलकावरती. सुरेख असा फटका पाहायला मिळतो. मिड विकेटच्या वरतून बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर गणेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. केला धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले आतापर्यंत 19 या आकड्यावरती. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला पाहू शकता. तीन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात.
स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आले. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. राजने महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ शिल्लक, 38 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो नितीन. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, परंतु मोठा फटका मारता आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय प्रथमेशच्या माध्यमातून मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट फिगर चेंडू होता, त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. नितीन देखील शांत बसायला संत नाही. षटकार येतोय नितीनच्या बॅट मधून. जुना चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल येतोय. नवीन चेंडू हा 2 षटकापर्यंत असेल, त्यानंतर जुना चेंडू दिला जाईल. चेतन पान यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि गावदेवी चषक 2025 मध्ये सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करत असताना गोलंदाज प्रथमेशला पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. अजून 32 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळते. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करताना फेकून दिलाय बॅक फलंदाज गणेशच्या बॅट मधून. मध्ये आहेत काय गणेश. चौकार षटकारांच्या आतिषबाजी होते मैदानच्या आतमध्ये. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चपराक लगवली आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती हा देखील येतोय चौकार गणेशच्या बॅट मधून. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती.
असताना 18 चेंडूंचा खेळ शिल्लक 21 धावांची गरज. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते कुंदे संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 19 धावा राजने खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. विवेक येतो तिसऱ्या षटकामध्ये. दिशेपासून कुठेतरी भरकट असताना हेमंतजी टेंबे सरांचा इशारा येतो. वाईट बॉल, अतिरिक्त धाव, दबाव आणि दडपण पाहायला मिळते गोलंदाजावरती. 37 धावा धावफलकावरती. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागत असताना एक धाव पळून काढली गेली मैदानच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला गणेश असेल. ज्या गणेशच्या बॅटमधून 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळते. 28 धावांवरती खेळतोय गणेश. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पंचांचा इशारा नो चेंडू. हा देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू उपस्थित आहेत. प्रथमेश. तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. वाईटचा इशारा येतोय हेमंतजी टेंबे सरांचा. कुठेतरी बॅट अँड बॉलचा कनेक्शन झाला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता आपल्याला. तसं काही घडत नाही. अतिरिक्त धाव येते मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी सामना सोडून दिला काय कुंदे संघाने. पुन्हा एकदा सूर्यकसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट होत आहे परंतु पंच कोणत्याही इशाऱ्यापासून सहमत नाहीये. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. सत्तेचाळीस धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार पाहायला मिळतोय फलंदाज गणेशच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळतोय. सूर्यकाशी फटकेबाजी करत असताना गणेशला पाहू शकता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावा भरपूर येतात मैदानाच्या आतमध्ये. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. गणेशच्या बॅट मधून षटकार येतोय आणि मॅच जिंकली आहे.
एकटा स्फोट गोडसई संघाने तब्बल आणि दुसरा सामना जिंकलाय